नमस्कार रसिक श्रोते हो. या नवरात्रीच्या निमित्ताने आज मी तुमच्याकडे कार्यक्रम घेऊन आले आपल्या सर्वांसाठी. देव सरिता गंगा ह्या कार्यक्रमाच्या थोड्याशा पार्श्वभूमी किंवा हा कार्यक्रम कसा हातून उतरला लेखणीतून याविषयी आधी सांगते. ऐका दगडाची गोष्ट ह्या कार्यक्रमाचे माझे जवळजवळ आता 550च्या वर झाले कार्यक्रम. आणि एके ठिकाणी माझा एका विठ्ठल मंदिरात तो कार्यक्रम एका बाईने ऐकला आणि त्यांना तो भयंकर खूप भावला. आणि मग नंतर एक दिवस अचानक त्यांचा फोन आला की विठ्ठल मंदिर आहे आणि आम्हाला गंगा दशहरा निमित्त गंगावतरणावर कार्यक्रम हवाय, तर तुमचा असा काही गंगेवर कार्यक्रम आहे का. आता मजा अशी की मी काही तोपर्यंत गंगा हा विषय माझ्या मनातही नव्हता. पण आता समजा त्यांनी आज फोन केला आणि आठवडाभराने तो कार्यक्रम करायचा होता, तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही इतक्या प्रेमाने फोन केलाय तर मी एवढं नक्की म्हणू शकेन की आठवडाभरात मी अभ्यास करून सादर करू शकेन, बघा तुमचा विश्वास असेल तर. पण त्यांनी पण माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यामुळे माझ्या हातून हे गंगेविषयीचा हे लिखाण झालं. खरं सांगायचं ना, प्रत्येक कार्यक्रमाच्या मागे अशी खूप कुणाकुणाची प्रेरणा आहे आणि सर्वात ती प्रेरणा देणारा माझा पांडुरंग आहे, ही माझी दृढ श्रद्धा आहे. आणि मग असं मला पुष्कळदा अनुभव येतो की समजा आता त्यांनी मला सांगितलं गंगेवर कार्यक्रम करा आणि मग माझ्या कानात लगेच ते फोन मी ऐकतेय, त्या बोलतायत, तर लगेच ती विचारचक्र मनामध्ये तरंग गंगेसारखेच उठायला लागतात. आणि मग माझ्या मनातलं जेवढं आहे तेवढं समजा मी आधी मुद्दे सगळं लिहून काढते आणि मग अर्थातच लायब्ररीत जेव्हा जाते. गंमत सांगते श्रोते हो, मला खूप हे सांगायला आवडेल. हा अनुभव मला प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आलाय लिखाणाच्या आधी, की मी जेव्हा मला त्या विषयावरची काही पुस्तकं माहीत नसतात, मी फक्त चला जाऊया बघू लायब्ररीतनं काय मिळतंय असं म्हणून जावं. आणि काय माहिती त्या दिवशी त्या लायब्ररियनला काय बुद्धी पांडुरंगाने दिलेली असते की अशाच विषयांची पुस्तकं त्यांनी ते डिस्प्ले केलेली असतात शोकेसमध्ये, की जी मला लेखक किंवा ते पुस्तकाचं नाव माहीतही नसतं. आणि गेल्यावर अक्षरशः मला इतका आनंद होतो की काय रे पांडुरंगा, तुझी कृपा आहे, किती मला सगळं सोपं करून देतोस. आणि मग अशी ती पुस्तकं मला प्राप्त झाली, ती ओघामध्ये पुढे सांगेनच मी. आणि मग त्यातून हा आकाराला आलेला कार्यक्रम आहे. आज हा नवरात्राच्या निमित्ताने गंगा मैया, गंगा माता हे आपण काल एक रूप देवीचं पाहिलेलं आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आज तुमच्यासाठी. देव सरिता गंगा. सगर राजांनी सम्राट पदासाठी अश्वमेध यज्ञ केला आणि मग अश्वमेधाचा घोडा सोडला आणि त्या घोड्याच्या रक्षणासाठी सगर राजाच्या 2 राण्यांपैकी एकीला 60,000 पुत्र होते, त्या सगळ्यांना त्यांनी त्या घोड्याच्या रक्षणासाठी पाठवलं की जिथे घोडा कोणी अडवेल तर त्याच्याशी युद्ध करणं आणि ते राज्य जिंकणं. आणि ह्यासाठी ते सर्व निघाले. मजल दरमजल करत मुनिवर्य कपिल मुनींच्या आश्रमापाशी घोडा आला आणि तिथे स्तब्ध उभा राहिला. बघा, त्या चतुष्पाद प्राण्याला कळलं की मुनिवर्य तपश्चर्येत आहेत, समाधी लावून बसलेले आहेत, तपसाधनेत आहेत. तो स्वस्थ शांत उभा राहिला. पण त्या 60,000 पुत्रांच्या कोलाहलाने कपिल मुनींची समाधी भंगली आणि त्यांनी डोळे उघडले आणि त्या डोळे उघडताच त्या समोर त्यांच्या त्या 60,000 पुत्रांचं भस्म झालं. इकडे काय झालं, बरेच दिवस झाले अश्वमेधाचा घोडाही परत आला नाही, आपली मुलंही परत आली नाही, म्हणून सगर राजानं दुसऱ्या राणीचा एकुलता एक पुत्र अंशुमन ह्याला शोधासाठी पाठवलं. अंशुमन सुद्धा मजल दरमजल करत कपिल मुनींच्या आश्रमापाशी आला. तिथे अश्वमेधाचा घोडा तर त्याला शांतपणे उभा असलेला दिसला आणि भाऊबंद दिसले नाहीत. बाजूला एक भला मोठा रक्षेचा राखेचा ढीग असा दिसला विभूतीचा आणि कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले दिसले. अंशुमन शहाणा होता, त्यांनी धीर धरला. मुनिवरांची समाधी उतरेपर्यंत तो तिथे थांबला आणि मग त्याला चौकशी करता कळलं, सर्व वृत्तांत कळला. आणि मग मुनिवर्य समाधीतून जेव्हा जागृतावस्थेत आले तेव्हा त्यांनी अत्यंत हात जोडून लीनतेने मुनिवरांची क्षमा मागितली आपल्या भावंडांच्या वतीनं. आणि मग विचारलं की आता ह्या माझ्या भावंडांना सद्गती कशी मिळेल.
तेव्हा कपिल मुनींनी असं सांगितलं की ह्यांना गंगा जलाचे अर्घ्य जर अर्पण केलं तर ह्यांना मुक्ती मिळेल. आता गंगाजल, गंगा कुठे आहे? गंगा विष्णू लोकात आहे. तिला आणायची कशी? आणि मग तिला भूलोकी आणणं आवश्यक आहे. इकडे तो अंशुमन परत आला. सगर राजाला त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. आणि मग बघा, सगर राजा, अंशुमन आणि अंशुमनचा पंटू भगीरथ इतक्या पिढ्यान पिढ्या तपस्या केली. आता तपस्या म्हणजे आजच्या भाषेत आपण संशोधन केलं म्हणू शकतो की गंगा आणण्यासाठी काय करता येईल. आणि मग भगीरथाच्या भगीरथ प्रयत्नांना यश येऊन वैशाख शुद्ध सप्तमीला, गंगा सप्तमी म्हणतात त्याला, गंगोत्पत्ती झाली. आणि पुढे गंगा प्रवाह धारण करण्यासाठी शिवाची आराधना भगीरथाने केली. मग शिवाला त्यांनी विनंती केली की गंगा विष्णू लोकातनं येईल, पण तिला धारण कोण करेल? भूलोकी ती उतरण्याआधी तिचा एवढा तो प्रवाह, तो धारण कोण करू शकेल? तर शिवाचीच तेवढी शक्ती आहे. आणि म्हणून शिवाची आराधना केली. शिव प्रसन्न झाले. शिव म्हणाले, हो मी तयार आहे गंगेला माझ्या जटामध्ये सामावून घ्यायला. पण अरे बघा, इथे मला फार मजा वाटते की स्त्रियांना होता बरं अधिकार. मुळात आपली संस्कृतीच स्त्रीला, शक्तीला आद्यस्थानी मानते. आणि त्यामुळे शिवाने असं विचारलं, अरे मी घेईन जटांमध्ये वगैरे सगळं ठीक आहे, शिरावर तिला भार घेईन, पण तू आधी गंगेची परवानगी घेतलीस का? गंगा यायला तयार आहे का? आणि मग भगीरथानं गंगेची आराधना केली. गंगा प्रसन्न झाली. गंगा मग यायला तयार झाली. म्हणजे बघा, गंगेच्या अनुमतीशिवाय हे घडलं नाही. शिवानी सुद्धा तिला धारण आधी केलं नाही, आधी गंगेची अनुमती घेतली. आणि मग आपण बघा, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा सर्व साधं आपलं संपूर्ण चातुर्मास पुस्तकात सुद्धा खूप माहिती आहे हो. आणि कॅलेंडर पाहिलं तेव्हा लक्षात आलं, वैशाख शुद्ध सप्तमीला गंगोत्पत्ती आहे. ती विष्णू पादाब्ज संभूत आहे. आणि मग गंगोत्पत्ती झाली. ती ब्रह्मदेवानं कमंडलूत धारण केली. ती पुढे शिवानं मस्तकी धारण केली. आणि शिवाने ती प्रवाहित, म्हणजे भगीरथ प्रयत्नांनी शिवाच्या जटातून नंतर ती प्रवाहित होऊन भूलोकी आली. बघा, अशी ती भूलोकी जेव्हा गंगावतरण, ते मात्र कधी झालं तर ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला. म्हणजे वैशाख शुद्ध सप्तमी ते ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा हा पाऊण महिना मला असं वाटतं शिवाची आणि गंगेची आराधना करणं आणि त्यांची अनुमती घेणं ह्यामध्ये गेला असेल. एखाद्या प्रोजेक्टचं आपण नाही का पेपरवर्क सगळं असतं चालू, तसंच माझ्या मते हा सगळी घटना घडली असावी. आणि त्याप्रमाणे भगीरथ प्रयत्नांना यश येऊन ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला गंगा भूलोकी अवतरली. आणि म्हणून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत गंगा दशहरा असा तो उत्सव केला जातो. म्हणजे गंगावतरणापासून, प्रतिपदेपासून गंगा दशहरा दशमीपर्यंत असा तो 10 दिवसाचा उत्सव, अर्थातच गंगेच्या काठी. आणि जे जे गंगारूप ते सगळं जलरूप ते सगळ्या नद्यांच्या काठी, आणि जिथे जिथे शिवाची विष्णूची मंदिर आहेत त्या सगळीकडे हा 10 दिवस उत्सव केला जातो. आपल्याकडे बघा 5 गंग महत्वाचे आहेत. गंगा, गीता, गायत्री, गोविंद आणि गंग गणपतये नमहा. आता बघा, गंगा म्हटलं, त्या जेव्हा बोलत होत्या ना, तेव्हा मला पहिलं आपल्याला अक्षरशः, म्हणजे मराठी मन आहे आपलं, त्यामुळे पहिलं सर्वात मला काय आठवलं, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, चिदानंद शिव सुंदरतेची, पावनतेची तू मूर्ती, जय गंगे भागीरथी. पंडितराज जगन्नाथ यांच्या, त्या पंडितराज जगन्नाथ विद्याधर गोखले लिखित नाटकातलं हे पद सगळ्यात पहिलं आपल्याला आठवतं. आणि पंडितराज जगन्नाथाची गंगा लहरी, पियुष लहरी हे स्तोत्रही आपल्याला अर्थात आठवतं. आणि गंगा लहरी हे स्तोत्र इतकं मधुर आहे. 52 कडव्यांचं ते स्तोत्र आहे. गंगा लहरी हाच एक मुळात व्याख्यानाचा वेगळा विषय आहे, पण गंगा लहरी सर्वांना माहिती आहे. आणि आपल्याला इथे पुष्कळ आणखी गंगेची विविध रूपं पाहिजेत, त्यामुळे एक थोडासा स्पर्श फक्त त्याला करूया. की पंडितराज जगन्नाथ म्हणाले, हे भगवती गंगे, तू माझी दीक्षागुरु आहेस. तुझा ज्ञान प्रवाह सर्वांना तारक पारमार्थिक वैभव देणार आहेस. तू त्रिविध तापहारिणी आहेस.
अज्ञान अंधकार हारिणी आहेस आणि प्राणतत्वाला केवळ तुझ्या नामोच्चाराने पवित्र करणारी अशी आहेस. हे गंगा लहरी स्तोत्र गंगा घाटावर जाऊन स्वरचित हे स्तोत्र गायण्यापूर्वी प्रसंग असा घडला की अत्यंत म्हणजे तेलंगणातल्या मुंगुंडा गावातल्या पेरुंभट्ट आणि लक्ष्मी यांचा हा पुत्र बृहस्पती सारखा म्हणजे गुरुतुल्य पिता आणि गुरुतुल्य गुरूंकडून सगळं वेदांत न्याय पूर्व मीमांसा व्याकरण असं सगळं अध्ययन करून ते दिल्ली दरबारी गेले. प्रकांड पंडित होते आणि तिथे त्यांनी थेट शहाजहाची कन्या लवंगी हिला मागणी घातली. शास्त्राने आणि समाजाने त्यांना वाळीत टाकलं अर्थातच आणि मग त्यांनी स्वतःला गंगार्पण करून घेतलं. गंगेमध्ये आत्मार्पण केलं. पश्चाताप दग्ध जीव हा जगन्नाथच असतो आणि म्हणून या गंगा लहरी स्तोत्राचे 52 कडवी ही आपल्याला अतिशय भावतात. बघा अशा ह्या पंडितराज राजतिलक प्रकांड पंडित बुद्धिमान संस्कृत तज्ञ जगन्नाथांनी रचलेल्या या ज्ञानगंगा भक्तिभाव गंगा कर्मगंगा अशा तीनही भावार्थ आणि गुढार्थांनी भरलेल्या या पियुष लहरीला आपणही वंदन करूया. खरोखर पंडितराज जगन्नाथ आणि त्यांची त्रिखंड पावनी गंगा दोघही धन्य होत. ते म्हणतात, हे गंगे, राजस्त्रिया जेव्हा तुझ्या प्रवाहामध्ये स्नानाला उतरतात तेव्हा त्यांच्या देहावरील चंदन लेपनातली कस्तुरी ज्या मृगांची ते मृगही हे गंगे तुझ्या पावन जलाच्या स्पर्शानं ते मृगही तिकडे तरून जातात. एवढं तुझं सामर्थ्य आहे. तू सुरतटिनी विष्णुपदी महादान तप ध्यान यज्ञानेही अप्राप्य असं विष्णुपद तू सहज सगळ्यांना देतेस. अशी ही तू गंगा त्रैलोक्य पथगामिनी आहेस. तू त्रिपथगे आहेस. त्रिपथगेमध्ये 2 अर्थ आहेत की विष्णुलोक स्वर्गलोक आणि मृत्यू म्हणजे पृथ्वीलोक या तिन्ही लोकातनं ती आहे म्हणून त्रिपथगामिनी आहे. आणि मंदाकिनी भागीरथी हा मूळ गंगेचा उगमाशी मंदाकिनी भागीरथी आणि अलकनंदा हे 3 मुख्य प्रवाह गंगेचे म्हणून तशी ती त्रिपथगामिनी आहे. आणि अशा या गंगेचं फार एक गोड स्तोत्र वासुदेवानंद सरस्वतींनी सुद्धा रचलेलं आहे बरे का. आणि त्याचं इतकं सुंदर माझे वडील जेव्हा प्रातस्मरणात म्हणायचे तेव्हा ते साधी चाल म्हणायचे की मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे नमः श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते. पण हल्लीच एका व्हिडिओ युट्यूबवर ऐकताना मला ऐकायला मिळाली त्याची चाल आणि मला इतकी ती भावली गोड आहे की असं वाटतं आपण गंगाकाठी बसून हे स्तोत्र म्हणतोय. एकच कडवं आपण एकच ह्या 4 ओळी घेणार आहोत की मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे तृष्णे गुरुमते. मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे. हे गंगे माझं तारण मला तारून ने तू त्रिपथगा आहेस आणि अशी तू माझी तारणहार आहेस. आणि म्हणजे नमश्री कृष्णे ते तर कृष्णे ते म्हणताना कृष्णा नदी आहे ना ती सुद्धा आपलं गंगा रूपच आहे. आणि त्यामुळे त्या सर्व नद्यांची नावं घेऊन गंगेचं स्मरण असा तो अर्थ आहे. आणि अशा ह्या गंगेमध्ये बघा कुंभमेळ्याच्या वेळी गंगा स्नानाला फार महत्व आहे. सिंहस्थ मेळा तो कधी इथं गुरु कुंभराशीत असेल तर हरिद्वारला भरतो. गुरु वृषभेत असेल तर प्रयागला असतो. गुरु सिंहेत असेल तर त्र्यंबकेश्वराला असतो. आणि गुरु सिंह राशीत पण रवी मेषेत चंद्र तुळेत आणि वैशाखी पौर्णिमा असेल तर उज्जैन येथे कुंभमेळा भरतो. आणि त्यावेळी गंगा स्नानाला महत्व आहे. नदी स्नानाला महत्व आहे. कुंभमेळा म्हणजे काय तर देवदानवांचं युद्ध चाललं ते 12 दिवस चाललं. पण देवांचा 1 दिवस म्हणजे मानवी 12 वर्ष म्हणजे 144 वर्ष ते युद्ध चाललं. त्या युद्धाच्या वेळी जेव्हा देव त्या समुद्र मंथनातनं मिळालेला तो अमृत कुंभ घेऊन स्वर्गाकडे निघाले तेव्हा जिथे जिथे दानव त्यांना आडवे आले तिथे तिथे त्यांना तो अमृत कलश ठेवून बाजूला दानवांशी 2 हात करावे लागले. जिथे जिथे युद्ध करावं लागलं जिथे जिथे तो अमृत कलश टेकला किंवा त्याचे तुषार जमिनीवर पडले तिथे तिथे बघा कुंभमेळे हे भरतात.
म्हणजे हरिद्वार, प्रयाग, त्र्यंबक, उज्जैन या ठिकाणी हे कुंभमेळे भरतात. तरी सुद्धा गंगा पूजनाचे आणखी सुद्धा पर्वणी काळ पुष्कळ आहेत की सोमवती अमावस्या, कपिला षष्ठी, नंतर सिंहस्थ पर्वणी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अर्धोदय किंवा तुमचा महोदय, या सगळ्या वेळी बघा आपण काय म्हणूया की आता पितृपंधरवड्यात पितरांना अर्घ्य द्यायला काशी, प्रयाग, त्र्यंबक, नाशिक, पंढरपूर इथल्या सगळ्या ठिकाणी ह्या नदी स्नानाला महत्व आहे. शिवाय मकर संक्रांत आहे, मौनी अमावस्या आहे, माघी पौर्णिमा आहे, वसंत पंचमी आहे, महाशिवरात्री आहे. या सगळ्या वेळी म्हणजे महाशिवरात्रीला नर्मदेला जातात सगळे. आता या कन्यागत काळ असतो ना, म्हणजे कन्येत गुरु असतो. आताच मी जेव्हा कृष्णा नदीचा उल्लेख केला तर कन्यागत काळाच्या वेळी कृष्णेला गंगा येऊन भेटते. असा एक काय म्हणायचा पूर्वापार हा समज आहे, ही हा इतिहासच म्हणूया आहे. तसंच नर्मदेलाही गंगा येऊन मिळते आणि मग नर्मदेची सुद्धा, कृष्णेची सुद्धा गंगा समजून ओटी भरली जाते. आपण घरी स्नान करतो, भले आपल्या इथे मुंबईत असू तर आमचं तांसा वैतरणाचं पाणी येत असेल, पुण्यात असू तर मुळामुठेच येत असेल, जिथलं कुठं काय असेल ते. पण त्या स्नानाच्या वेळी पहिला तांब्या डोक्यावर घेताना, पाणी घेताना आपण सगळे म्हणतो गंगे चैमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरे वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासी नित्यम भावानुसारेण सदा नराणाम. काय म्हटलंय की सगळ्या सप्तनद्यांची आपण आठवण तर केली स्नानाला, पण पुढे म्हटलंय की तू काय देतेस, भुक्ती मुक्ती. आणि जे भावानुसारेण, जे ज्याला हवंय ते, ज्याला ऐहिक सुख हवंय त्याला ऐहिक सुख देतेस, ज्याला मुक्ती मोक्ष सगळं हवंय त्याला पारमार्थिक सुख देतेस. आणि अशा तऱ्हेचं आपण ते स्मरण गंगेचं स्नानाच्या वेळी करत असतो. आणखी एक गंगा स्तोत्र असं आहे, तो फार सुंदर फटका म्हणून ते रचना आहे. ती चाल मला आता नाही तुम्हाला तुमच्या समोर सादर करता यायची, पण ते काव्य फार सुंदर आहे. सुरलोकाहून गंगा खाली भूमीवर येण्यास निघाली. काय शब्दचित्र आहे. शिवजटी ती उडीच घाली, देव मंडळी पाहू लागली. जयोस्तुते म्हणून कवने करती, सुरांगना आरती ओवाळती. किन्नर टाकीत पुष्पे वरती, हा हा हु तुंबर गाती. सर्व अप्सरा प्रेमे नाचती. आता ही गंगा कशी उतरली भूलोकावर काय वर्णन आहे. धो धो शब्दे पूर चालला, अरुण सावरी सूर्य रथाला. नक्षत्रांच्या वाहती माला, मोत्या परित्या दिसती तळाला. काय त्या धोधो शब्द करत ती गंगा आली भूमीवर आणि पुढे ती जेव्हा वाहते तिचं पाणी इतकं निर्मळ स्फटिका समान आहे, बिलोरी आरशा समान आहे की त्या नक्षत्र जी आहेत आकाशातली त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडल्यावर जणू काही त्या तळाशी मोती आहेत असं वाटतंय. इतकं ते निवळशंख निखळ पाणी. आणि असं त्या अप्रतिम हे वर्णन त्या गंगा स्तोत्रामध्ये आहे. गंगेची भूपाळी म्हटली जाते. आता उठोन या प्रातःकाळी वदनी वदा चंद्रमौळी, श्री बिंदू माधवाजवळी स्नान करा गंगेचे, स्नान करा गोदेचे. त्र्यंबकेश्वरी उद्गम पावणारी आपली गोदावरी, तर गोदावरी हे सुद्धा गंगेचं रूप. आणि म्हणून गंगा काय किंवा गोदा काय म्हणायचं. स्नान दान दया जया अंतरी, घडेल भागीरथीच्या तीरी, हरी कृपा करील त्यावरी, ऐसे महात्म्य गंगेचे. इथे आपण असलो तरी पण तेच पुण्य आहे, पण स्थान महात्म्य असतं म्हणून भागीरथीच्या तीरी तिथे जर स्नान दान घडलं तर अधिक पुण्य आहे. पण मग काय करायचं. भागीरथीचे स्नान करा, हृदयी स्मरोनी गंगाधरा. शिवशंकराचं स्मरण करून भागीरथीचं स्नान करा, चुकेल 84चा फैरा, ऐसे महात्म्य गंगेचे. इथे राहून सुद्धा आपण भागीरथीचं ध्यान करून, महादेवाचं ध्यान करून स्नान केलं तर 84 योनीत लक्ष योनीतला फेरा आपला चुकेल. गंगा आहे स्वर्गावरती, पाताळी ती भोगवती, मृत्यूलोकी ही विख्याती, ऐसे महात्म्य गंगेचे. अशी ही गंगा कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा, भीमा, भामा, मुख्य गोदा, स्नान करा गंगेचे. सगळ्या नद्यांची नावं इथे स्मरण केलेलं आहे. आणि अशा या गंगेला गांगमवारी मनोहारी मुरारी चरणच्युतम
त्रिपुरारी शिरश्चारी पापहारी पुन्हा तुमाम. वाल्मिकी विरचित गंगा स्तोत्रात सुद्धा ते पुढे म्हणतात, आगच्छन्तु पवित्राणि स्नानकाले सदा मम स्नानाय प्रतिवासरम भवतु मे गांगम जलम निर्मलम. वाल्मिकीने काय सांगून ठेवलं की माझ्या स्नानाच्या वेळी आगच्छन्तु, तू ये तिथे, हे पवित्र गंगे माझ्या स्नानाच्या वेळी तू तिथे ये आणि प्रतिवासर दर दिवशी हे सर्व जे मी स्नानाचं माझं जल आहे, पाणी आहे, ते गांगम जलम निर्मलम, ते गंगेचं निर्मळ पाणी असावं असं आपण एक स्मरण करतो. आपण गंगा म्हणजे बघा तीर्थक्षेत्रीची गंगा आणून म्हणजे काशी विश्वेश्वराहून गंगा आणून ती रामेश्वराला अर्पण करतो आणि पुन्हा एकदा ते असं ते गंगेची यात्रा ती केली की मग त्या गंगेचं आपण रामेश्वर काशी रामेश्वर असं केली की मग त्या गंगेच्या गंगा पूजन केलं जातं आणि माउंद घातलं जातं. तर अशा ह्या गंगेमुळे बघा चारी मुक्ती मिळत आहेत. आता चारी मुक्ती सलोकता म्हणजे काय, ह्या लोकात, ह्या मृत्यू लोकात गंगा आहे, आपण आहोत, त्यामुळे आपल्याला सलोकता मुक्ती मिळालेलीच आहे. गंगेचं सान्निध्य समीपता आपल्याला नाहीये, आपण शेकडो योजना दूर आहोत, पण काशी सदावे नित्य वदावे असं जसं म्हणतो तसंच गंगा गंगेती यो ब्रूयात योजनानाम शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकंस गच्छति. गंगा गंगा हर गंगे जय गंगे असं तिचं स्मरण केलं, जरी आपण शतयोजन दूर असलो तरी तिच्या स्मरणाने सुद्धा आपली सर्व पाप हरण होतील आणि आपल्याला विष्णू लोक प्राप्त होईल. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा असं आमच्या तुकाराम महाराजांनी पण म्हणून ठेवलं. तुकाराम महाराज तर एके ठिकाणी इतकं सुंदर म्हणतात की पांडुरंगा मी ओहोळ तू गंगा. काय विलक्षण म्हणतायत ना की मी ओहोळ तू गंगा आणि म्हणून मला तुझ्यात समर्पित व्हायचंय. आणि अशी ही गंगा विष्णू पादाब्ज संभूता गंगा त्रिपथ गामिनी, मगाशी म्हटलं तसं की त्रिपथ गामिनी अशी ही गंगा आहे. आणि भागीरथी भोगवती यत्र यत्र जलाशय, जिथे जिथे जलाशय, जिथे जिथे पाण्याचा साठा आहे तिथे तिथे भागीरथी भोगवती आहेच. स्नानयुक्त स्मरेन नित्यम तत्र तत्र वसेद्धिसा. पण का, कधी, तर आपण स्नानयुक्त त्यांचं स्मरण केलं तर जिथे कुठे असू तिथल्या त्या जलाशयात गंगा तिथे उपस्थित आहेत, प्रगट होतेच. गंगाद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते स्नात्वा कणखले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते. पुन्हा एकदा स्थान महात्म्य आहे की कणखलला तिथे जाऊन गंगा स्नान केलं तर पुनर्जन्म तून आपली सुटका होते. पापोहम पाप कर्मात्मा, गंगेत डुबकी मारताना काय म्हणायचं, पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राहिमाम कृपया गंगे सर्व पाप हराभव. काय म्हटलंय, पापोहम मी साक्षात पापच आहे, पापच मी पापरूपच आहे असं म्हणून, आणि पाप कर्माहम माझ्या हातून अगणित पाप घडतच आहेत, मी पापात्मा आहे, माझ्या हातून पाप संभव म्हणजे आधी घडलेत, आत्ता घडतायत आणि पुढेही माझ्या हातून पाप घडणार आहेत. तेव्हा कृपया त्राहिमाम कृपया गंगे, आणि माझी ही सर्व पाप पूर्वी घडलेली, आत्ता घडत असलेली, माझ्या हातून नि पुढे घडणारी अशा सर्व पापांचा त्रितापांचा तू हरण कर असं गंगेला प्रार्थना मंत्र म्हणून गंगेत डुबकी घ्यायची. मगाशी सांगितलं जसं की म्हणजे गंगोत्पत्ती झाली वैशाखात, ज्येष्ठामध्ये गंगा प्रवाहित झाली, भूलोकी अवतरली, आणि मग अशा ह्या गंगेनी आता जे आपण म्हटलं पापोहम पाप कर्माहम, तर ही कोणती पाप गंगेच्या स्नानानी किंवा तीर्थप्राशनानी जातात तर म्हणजे त्यांचं हरण होतं. तर अगदी शास्त्रात सांगितलंय, अहो हे संपूर्ण चातुर्मास मध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. कठोर भाषण म्हणजे किती 10 पाप म्हणजे काही मोठी हिंसाच अगदी आहे असं नाही, तर किती म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक तिन्ही पाप. कठोर भाषण, असत्य वचन, चहाडी, वृथावल्गना, कल्पना, चोरी, हिंसा, अनर्थकारक विषयोपभोग, परोपहार, परपीडा, अनिष्ट चिंतन, दुराग्रह, म्हणजे बघा कायिक वाचिक मानसिक सर्व तऱ्हेची पाप ह्यात आलेली आहेत. आणि आपण म्हणतो ना डूज अँड डोंट्स, तसं सर्व तऱ्हेचे डोंट्स जे करू नये, जे जे निषिद्ध आहे ते सर्व पाप या संकल्पनेत त्याच्या अंतर्गत मोडतं, आणि अशी सगळी पाप गंगेमुळे हरण होतात. आता असं म्हणतात की चातुर्मासात विष्णू शेषशाही
जलाशयात विश्रांती घेतात आणि तेव्हा त्यांचं तेज पाण्यात उतरतं. म्हणून समुद्र संगमावर, नद्यांच्या संगमावर तिथे तिथे स्नानाला महत्व आहे. त्या गंगा महात्म्यामध्ये काय म्हटलंय, पवित्राणाम पवित्रंच मंगलम महेश्वर शिरो भ्रष्टा सर्व पापहरा शुभा. शुभा हे इथे गंगेचं नाव आलंय. स्नानात पानाश्च जान्हव्याम पितृणाम तर्पणतया महापातक वृंदानी क्षयम यांती दिने दिने. स्नान करून, पानात तीर्थप्राशन करून आणि पितरांच्या नावाने तर्पण करून, जान्हव्याम, जान्हवी हे गंगेचं परिपूर्ण रूप, ते पुढे मी सांगेन तिला ते नाव का पडलं ते. तर ते सगळं केल्यामुळे महापातक वृंदानी क्षयम यांती, महापातक आपली नाहीशी होतात. पण कशी, मार डुबकी की झालं शुद्ध आणि नवी पाप करायला तयार असं नाही, तर क्षयम यांती दिने दिने, हळूहळू ही पापमुक्ती होते. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, आपल्या चित्तवृत्ती गंगेसारख्या निर्मल व्हायला लागतात. म्हणजे हळूहळू आपण मनातनं जे कुविचार असतात, दुसऱ्यांविषयीचे आपले असतात ना दुराग्रह, कठोर भाषण, मनातल्या मनात पुष्कळ काय काय केलेली असतात पाप, तर हळूहळू चित्तवृत्ती, मन शुद्ध व्हायला लागतं, निर्मळ व्हायला लागतं. आणि मग असं कायिक मानसिक आपण शुद्ध झालो की आपोआप आपली वाचा निर्मळ होत जाते आणि आपोआप मग कृती म्हणजे कायिक पापही आपल्या हातून घडत नाहीत. आणि म्हणून असं दिने दिने हळूहळू हे घडत जातं. आणि अशी तपोभी बहुबीर यज्ञ व्रतै नाना विधेस तथा बहुदानैर गतिर्याच गंगे संसेयताम लभेत. की तपानी, यज्ञानी, काय म्हणायचं, व्रतांनी, नाना विधींनी जे मिळणार नाही असं सहज सोपं पुण्य गंगेच्या स्नानाने आणि तीर्थप्राशनाने मिळतं. आपण कैलास राणा शिवचंद्र मोळी म्हणतो, त्यात एक कडवं आहे की भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्म मंत्र विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझविण शंभो मज कोण तारी. आता भागीरथी तीर जिथे ती उगम पावली ते तर प्रश्नच नाही, तो अत्यंत सदा पवित्र असा आहे. पण तिथे असे तारक ब्रह्ममंत्र, हा तारक ब्रह्ममंत्र कोणता, तर तो आहे ओमकार किंवा गंग. बघा आपण माईक इफेक्टने एरवी दाखवू शकतो गंग गंग. तिथे ती हिमनदी फोडून जी गंगा बाहेर पडली आहे ना, प्रवाहित झाली आहे गोमुखात. बऱ्याच जणांनी चारधाम पाहिलं असेल, गंगोत्री किंवा गोमुखापर्यंत सुद्धा सुदैवाने पाहून आले असतील. तर तो जो आहे तिथे, की ती पंचमहाभूत, ती गंगेची उत्पत्ती तिथे म्हणजे गोमुखातनं, आणि बाकी तिथे काही नाही, आणि आपण क्षुद्र माणूस, तर तिथे ती जाणीव नक्कीच होत असेल. आणि तो जो तारक ब्रह्ममंत्र गंगायंती ती गंगा, गंगेचं नावाचं हे कसं आहे की गंगायंती, तो जो आद्य प्रणव ओंकार आहे, गंग गंग गणानाम त्वाम गम गंग आहे ना, तर तो जो गंग आहे, तो गंगायंती ती गंगा, तो तारक ब्रह्ममंत्र आहे. आणि प्रयाग वेणी सकळाहराच्या पदारविंदी वाहती हरीच्या मंदाकिनी मंगलमोक्षकारी तुझविण शंभो मज कोण तारी. मंदाकिनी हे सुद्धा गंगेचंच रूप. आणि मग असे आपण ह्या गंगेच्या उत्सवानिमित्त आणि आता ह्या नवरात्राच्या निमित्त गंगेची आठवण करून गंगेमध्ये एक डुबकी घेऊया. आपण नदी माता म्हणून परवाच आपण मातृरूपेणे संस्थितामध्ये नदीचं मातृरूप पाहून तिचं स्तुती गायलीच होती. आणि त्यामुळे ह्या गंगेमध्ये, भक्तिभाव गंगेमध्ये आपण आज एक डुबकीचा आनंद घेऊया. पण खरं सांगू का, म्हणजे असं गंगा त्या जेव्हा सांगत होत्या मला विषय, तेव्हा माझ्या मनात मात्र, मी सामान्य गृहिणी आहे, माझ्या मनात काय काय विविध विचार आणि आठवणी जागल्या. की नुसतं गंगा म्हटल्यावर मला लगेच दुसरं एक गाणं आठवलं. मला हिंदी विंदी गाणी पण आठवतात बरं का छान. की तिने मचलती हुई हवा के संग संग हमारे संग संग चली गंगा की लहरे. बघा, मला तर ती गंगेच्या घाटावरती उत्तर भारतीय घुंगट घेऊन आलेली ती नवविवाहिता असेल किंवा गृहिणी असेल, उत्तर भारताकडली समीपता सांगते मी, चार मुक्तीतली. सलोकताबद्दल सांगण्याचा प्रश्न नाही, कारण त्या मृत्यूलोकात सलोकतामध्ये आपल्याला ही मुक्ती आहेच. पण समीपता, मी काय सांगते, समीपता, त्या तिथे त्यांना काय भाग्य आहे हो, की गंगेच्या काठी जे राहतात. आणि मग अशी एखादी युवती रोज सकाळी पाणी भरायला जात असेल आणि मग ती ते छान म्हणते
कि हमारे संग संग चली गंगा की लहरे. काय त्या गंगेच्या त्या झुळूक झुळूक त्या अशा डुबुक डुबुक छोट्या छोट्या लहरी इतक्या शांत शीतल वाऱ्यावर. आणि मग ती म्हणते की खरंच माझ्याबरोबर जणू ह्या लहरी पण चालतायत. आणि असं जे समीपता, एक अत्यंत अद्भुत असं एक उदाहरण मी आता सांगणार आहे रसिको तुम्हाला, की उस्ताद बिस्मिल्ला खान जागतिक कीर्तीचे शेहनाई वादक, परदेशी दौऱ्यावर ते तेथे होते. शेहनाई वादनाने त्यांनी परदेशी सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. आणि दौरा आटपून त्यांचा परत भारतात येण्याचा दिवस दुसऱ्या दिवशी यायचं परत. तेव्हा तिथले लोक काही त्यांना विनंती करायला गेले की उस्तादजी कशाला बरं जाता आता भारतात, राहा इथेच, इतकी वर्ष भारतात सगळ्यांना रिझवलं, आता आमचं कान तृप्त करा, अजून आम्हाला ऐकवा काही. आणि म्हणून त्यांना खूप विनंती केली की नका जाऊ तुम्ही, आम्ही तुमची सगळी इथे व्यवस्था करतो. पण बघा गंगेच्या पाण्यावर पोचलेला पिंड उस्तादजींचा. बघा त्या वाराणसीला आम्ही गेलो होतो, ते बघायला आम्हाला मिळालं बघायला की वाराणसीला गंगेच्या काठावर जो घाट आहे तिथे एक शिवजीचं मंदिर आहे. पिढ्यानपिढ्या उस्तादजींचे काका तिथे बाहेर बसून पहिली शेहनाई म्हणजे काकड आरतीच्या आधी ती त्यांचं शेहनाई वादन तिथे असायचं. आणि आपल्या काकांकडनं शिकून उस्ताद बिस्मिल्ला खान पण तिथे शेहनाई वादन करू लागले. एक पहिली महादेवाला तिथे त्यांची ती सेवा होती. आणि अर्थातच गंगेचं पाण्यावर पोचलेला पिंड आणि त्यामुळे ती चित्तात आलेली निर्मळता आणि समीपता, ते तर पुढे सायुज्यतेलाच पोचले होते हो सगळे. पण आता गंमत सांगते, त्या उस्तादजींनी त्या सगळ्या लोकांना काय म्हटलं. आपल्यासारखा एखादा असता तर म्हणाला असता ताडकन, छे हो झाले आता बरेच दिवस झाले, आता मला इकडली आठवण येते किंवा मला जायला पाहिजे, माझी काही कामं आहेत किंवा इकडे काही कार्यक्रम आहेत, काही आपण उत्तर दिलं असतं. पण उस्तादजी शेहनाई सारख्या म्हणजे ते म्हणाले की उस्तादजींचं बिस्मिल्ला खानचं नाव काढलं की गुंज उठी शेहनाईच आपल्या कानात गुंजायला लागते. तर शेहनाई इतक्या मंजूळ आवाजात त्यांनी सांगितलं. बघा काय उत्तर दिलं. अगर मेरी गंगा मैया को यहाँ ला सकते हो तो मैं यहाँ रहने को तैयार हूं. काय त्यांची बोलतीच बंद झाली ना, निरुत्तरच झाले ते सगळे लोक. की किती त्यांनी गोड मंजूळ, म्हणजे बघा ती गंगा पातक मगाशी मी सांगितली, गंगा ज्या 10 पातकांचा नाश करते, कठोर भाषण. आता इथे जाणवतं की किती गोडव्यानी त्यांनी असं उत्तर दिलं की ते काही पुढे बोलूच शकले नाही, कारण गंगा तर परदेशात नेणं शक्य नाही. आणि त्यांनी सांगितलं, अगर गंगा मैया को यहाँ ला सकते हो तो मैं यहाँ रहने को तैयार हूं, जे केवळ अशक्य प्राय आहे. आणि त्यामुळे जिथे माझी गंगा आहे, जिथे जी गंगा माझ्या भारतभूमीत आहे तिथे मला परत जायचंय. बरं गंमत सांगते, हा किस्सा मला कुठे ऐकायला वाचायला मिळाला तर आपले तबला नवाज झाकीर हुसेन, तेही परदेशात तबला वादन कार्यक्रमांसाठी गेले होते. तिथल्या लोकांनी अगदी असाच प्रसंग घडला. तिथल्याही लोकांनी उस्तादजींना म्हटलं, झाकीर हुसेनजींना, की कशाला जाता, राहा अजून इथे, आम्ही म्हणजे नका एवढ्यात जाऊ, अजून काही दिवस. तेव्हा झाकीर हुसेन, बघा हे कलाकार जे असतात ना, ते जे गुरूंचा आणि गुरुतुल्य सगळ्यांचा उल्लेख करताना कानाला हात लावतात. कानाला हात लावून झाकीर हुसेनजींनी हा किस्सा त्या लोकांना सांगितला आणि म्हणाले, बुजुर्ग ऐसा कहते थे. काय त्यांनी विलक्षण हे केलं बघा, सन्मान म्हणजे उस्तादजींचा, बिस्मिल्ला खानचा. आणि त्यांना जे सांगायचं होतं ते समजने वाले को इशारा काफी था, की बुजुर्गांनी जर असं सांगून ठेवलंय तर मी कसा राहीन इथे, मी माझ्या भारतभूमीत जाणारच परत ना, माझ्या देशाला, स्वदेशाला. आणि अशा तऱ्हेने त्यांनी ते इतकं सुंदर उत्तर ते आहे की त्यावेळी मला खरोखर ऐकून मी स्तिमित झाले. आणि मला इतका या कलाकारांविषयीचा की समीपता, हे कलाकार लोक तर सायुज्यतेपर्यंत पोचले, पण समीपतेचं जे काही महत्व आहे की माझी गंगा जिथे आहे तिथे मला जायचंय, त्या भारत देशात जायचंय. आता बघा अशी ही गंगा, असं म्हणतात की काशी तल जल गंगा, बरोबर आहे ना, काशी विश्वेश्वराच्या चरणापाशी वाहणारी ती गंगा, वाहणारं जल ते गंगा, काशी तल जल गंगा. पण शब्द चमत्कृती अशी आहे, शब्द चमत्कृती, काशी तल जल गंगा का
शीतल जलगंगा. का शीतल जलगंगा? खरोखर ही अशी शीतल जलगंगा अशी आहे का फार ते दुर्दैवाने असं मध्ये झालं की राम तेरी गंगा मैली हो गई असं म्हणायची वेळ आली. पण आता त्याविषयी आपण पुढल्या काही भागात बघू, शेवटच्या भागात. पण तरी आता पुन्हा एकदा गंगेला चांगले दिवस आलेले आहेत आणि लगता है गंगा के लिए भी अच्छे दिन आए हैं. तर त्याविषयी आपण थोडं पुढच्या भागात नंतर बघणार आहोत. पण अशी ही गंगा बघा, ह्या गंगेविषयी एक छोटस एक छान कविता आहे. आधी ती कविता सांगते आणि मग पुढे सांगते काय ते. एक नात आजीला म्हणाली, एक नात आजीला म्हणाली, मुलीनीच का नेहमी सासरी जायचं? आपली माणसं सोडून परकं घर आपलं मानायचं? तिच्याकडूनच का अपेक्षा जुनं अस्तित्व विसरायची? तिच्यावरच का जबाबदारी नवीन नाव लावायची? आजी म्हणाली, अगं हा तर सृष्टीचा नियम. नदी नाही का जात सागराकडे? आपली जागा सोडून सागर येतो का कधी तिच्याकडे? नदीचं पाणी किती गोड तरीही खारट सागरात ती मिसळते. आपलं अस्तित्व सोडून त्याच्यातच तर समर्पित होते. सागरात संगम पावून तीही सागरच तर होते. बाळा, म्हणूनच तिच्या पुढेच नतमस्तक होतात लोक. पाप धुवायला समुद्रात नाही, गंगेवरच जातात लोक. काय सुंदर आजीने उत्तर दिलंय की अगं पाप धुवायची तर नदीवर स्नानाला, गंगेवर स्नानाला जातात, जी गंगा आपलं सगळं नाम आणि रूप सगळं समर्पित करून सागराशी एकरूप होते. आणि मग हे ऐकताना वाचताना मला एक जुनं गाणं परत आठवलं बरं का रसिक हो. नदी किनारी, नदी किनारी, नदी किनारी ग. आणि हे गुणगुणताना पुन्हा पुन्हा आपण म्हणतो ना एखादी कॅसेट प्ले रिवाइंड करतो, तसं मी हे गाणं गुणगुणताना माझ्याच काय मनात आलं बघा, एकदम अशी मी थबकले म्हणताना. नदी किनारी, नदी किनारी, नदी किनारी ग. अगं नदी किनारी ठीकच आहे, पण नदी की नारी ग. नदी की नारी, खरोखर नदी आणि नारी हे आपलं नातं काय अलौकिक आहे नाही का. ती नदी सुद्धा पर्वत पितामहाचं घर सोडून वाहते, डोंगर दऱ्यातून कड्या कपारातनं वाहते, उच्छृंखल असते. हळूहळू तिचं पात्र धीर गंभीर होत जातं. दोन्ही काठांवरच्यांना सगळ्यांना ती सुजलाम सुफलाम करत येते, सर्वांची क्षुधा आणि तृष्णा भागवते आणि अखेर दोन्ही कुळांचा म्हणजे दोन्ही तीरांवर सुजलाम सुफलाम करत अखेर समुद्रात विसर्जित होते. नारीचं सुद्धा आयुष्य असंच नाही का. पित्याचं घर सोडून ती सुद्धा उच्छृंखल युवती पतीच्या घरी येते, दोन कुळांचा उद्धार करते आणि पतीचं घर आणि तोच संसार सर्वस्व मानून अखेर त्यातच ती समर्पित होते. अशी ही नदी किनारी, नदी किनारी, नदी किनारी ग. पण ह्याच नदीचं बघा, हीच नदी आता ही नदी कशी, तिचा ओघ कधी धावता, कधी धीमा, कधी नितळ पारदर्शी, कधी गढूळ. रात्रंदिवस सातत्याने उन्हातान्हात दरी डोंगरात कडे कपारीतून पठारावरनं सपाटीवरनं अशी ही आपली बिचारी धावत असते, वाहत असते त्या समुद्राचा ध्यास घेऊन आणि त्याच्याशी एकरूप व्हायला ती धावते. आणि अशी ही नदी बघा, हीच नदी पण पेले वेगळे वेगळे, तहानलेल्याला पाणीसारखंच तृष्णा तृप्त करणारं जीवनरूपी तत्व एकच. पण आठवतंय आपल्याला एक गाणं, मंगल प्रभात मध्ये 6 ते 6:30 मराठी भक्तिगीतं लागल्यानंतर 15 मिनिटं हिंदी गाणी लागायची भक्तिगीतं. पण त्यातच हे चित्रपटातलं गाणं लागायचं. पण ते गाणं असं आहे की लता दिदी अशा त्यांनी असं म्हटलं की एखाद्या गंगेच्या काठी बसलेल्या एका ध्यानस्थ योग्यानं हे गाणं म्हणावं, स्वतःच्या भावावस्थेत समाधी अवस्थेत हे म्हणावं, अशा तऱ्हेने हे गायलेलं गाणं आहे. आणि बघा, काच कोई माटी कोई रंग बिरंगे प्याले, प्यास लगे तो एक बराबर जिसमें पानी डाले रे, लहरा
पानी में जैसे धूप छाओ रे गंगा, आए कहाँ से गंगा जाए कहाँ रे, लहराए पानी में जैसे धूप छाओ रे गंगा, आए कहाँ से गंगा, जाए कहाँ रे। हेमंत कुमारचं हे अलौकिक गाणं ऐकताना मला तर वाटतं असं आपण त्या म्हणजे ते शूटिंग, तो चित्रपटात तो प्रसंग येतो सगळा गंगा समुद्राला सागराला मिळते त्या ठिकाणी, ते हुगळी नदीमध्ये तिथे शूटिंग केलेलं आहे ते. पण असं वाटतं ते ऐकताना आपण जणू काही त्या गंगेच्या पात्रात थेट 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 त्या गंगेच्या उगमापर्यंत पोचतो. अशा तऱ्हेचं हे गाणं, अलौकिक गाणं. आणि असं हे गाणं ऐकताना आपणही एकदम नॉस्टॅल्जिक होतो. श्रोते हो, आपल्याला आपल्या संस्कृतीनं गाय, बैल, सुपारी, नारळ, झाड, फूल, नदी, सरोवर, अगदी दगडातही देव पाहायला आपल्याला शिकवलं. चराचरात परमेश्वर पाहिला. फुलांमध्ये, कुंकवामध्ये, तांदळाच्या दाण्यात म्हणजे अक्षतात, अख्ख्या दाण्यात अक्षय पूजेचा भाव ओतला. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन आणि संतुलन हे आपल्या संस्कृती पूजेतून आपोआप आपण शिकलो. आता नवरात्राला घट बसवतो, ती रोपं उगवतात नाही का, श्रावणातली ती पत्री असेल, सगळं हे आपल्याला आपोआप निसर्गाशी आपली संस्कृती जोडलेली आहे. आणि निसर्ग पूजेतूनच आपल्याला सगळे पंचमहाभूतांची प्रतीकं आपण पूजली आणि सगळं करून अखेर सगळं विसर्जित करायचं वाहत्या पाण्यात आणि म्हणायचं गंगार्पणमस्तु. काय म्हणायचं? गंगार्पणमस्तु. असं म्हणतात की गावीचे असता लेंड ओहोळ, गंगेसी मिळता गंगाजळ. गंगेत मिळालं की सगळं शुद्ध आणि पवित्र झालं, गेलं गंगेला मिळालं असं आपण म्हणतो. कुठे कालवा करून जिथे पाणी नाही अशा ठिकाणी ते कालव्याचं पाणी पाठ व्हायला लागले की लोक आनंदाने नाचत म्हणू लागतात, गंगा आली रे अंगणी. अशी ही गंगा बघा, उत्तरेकडे रामलल्ला आणि गंगा मैया यांच्याशी फार जिव्हाळ्याचं नातं आहे बरं का. आणि ती सलोकता मुक्ती, समीपता मुक्ती त्यांना तिथे आहे. आणि काय त्या आणखी युवतींचं मला आठवतात, ती घाटावरच्या त्या सगळ्या ललना आणि डोळ्यासमोर आठवल्या की ते गाणंही आठवतं, गंगा मैया में जब तक ये पानी रहे, मेरे सजना तेरी जिंदगानी रहे, जिंदगानी रहे मैया हो गंगा मैया मैया. असं त्या गंगा मैयाशी त्यांचं इतकं काही एक सुंदर नातं जुळलेलं असतं की त्या तिकडे ना मैया, गंगा मैया की सौगंध हा अगदी शेवटचा शब्द बरं का, की त्याच्या पुढे मग काही नाही. आणि आणखीन एक त्यांना म्हणजे इतकं ते गंगेचं महत्व आहे. काय गंगेचं सांगू तुम्हाला. एक गोष्ट आत्ता इथे सांगते आणि आजचा भाग आपण इथे थांबू. अकबर बादशहाला आपली ज्ञानपिपासा भागवायची फार हौस असायची. आणि मग असंच एकदा त्यांनी दरबारात प्रश्न विचारला, कौन सी नदी का पाणी श्रेष्ठ है. काल त्या आपल्या मातृरूपेण संस्थितामध्ये नदीचं सांगताना मी हा सांगितला होता किस्सा, पण आज आपला देवसरिता गंगा हा विषय, त्यामुळे जरा विस्ताराने सांगते की कौन सी नदी का पाणी श्रेष्ठ है. सगळ्यांनी एकमुखाने उत्तर दिलं गंगा. अकबरांनी बिरबलाकडे पाहिलं, बिरबल मात्र गप्प. त्यांनी बिरबलाला विचारलं, का रे तू का नाही काही बोलत, तुला मान्य नाही का हे गंगा सर्वश्रेष्ठ पाणी. तेव्हा बिरबलांनी फार मार्मिक उत्तर दिलं आणि म्हणाला, जहापना बादशाह, गंगा तो अमृत है, गंगा पानी कहाँ है. गंगा तो अमृत है, उसकी तुलना ही नहीं की जा सकती. अब रही बात पानी कौन सी नदी का श्रेष्ठ, तो पानी यमुना का श्रेष्ठ है, क्योंकि वो गंगा में जाके मिलता है. काय अलौकिक हे शाश्वत सत्य सांगितलंय बिरबलाच्या ह्या उत्तरात. आणि सगळे स्थिमित झाले की खरोखर गंगेची तुलना होऊच शकत नाही, कारण गंगा हे अमृत आहे आणि पाणी यमुनेचं श्रेष्ठ, कारण ती गंगेला जाऊन मिळते.
आता हे श्रेष्ठ का यमुनेचं पाणी, हे मात्र आपण पाहणार आहोत उद्याच्या पुढल्या भागात. आणि आज मात्र आपण इथे थांबूया. पण हा भाग थांबवताना मी एक तुम्हाला गाण्याची आठवण करून देते. बघा, तुम्ही हे मनात गाणं म्हणत राहा आणि या गाण्याचा गर्भितार्थ मात्र मी पुढल्या भागात तुम्हाला सांगणार आहे. आणि जो मला ह्या कार्यक्रमामुळे विचार करताना जाणवला, नव्याने ते अंतरसूत्र, त्यातला अंतर्धागा माझ्या लक्षात आला, ते मात्र मी उद्याच्या भागात सांगेन. आणि आत्ता मात्र आपण त्या गाण्याने आजच्या भागाची सांगता करू. तू गंगा की मौज में जमुना का धारा, तू गंगा की मौज में जमुना का धारा, हो रहेगा मिलन ये हमारा तुम्हारा, रहेगा मिलन ये हमारा तुम्हारा. धन्यवाद.